नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, STI 2011चा प्रश्न आहे आर्टिकलच्या संदर्भात आणि प्रश्न विचारलेला आहे आय मेड डॅश डॅश युरोपियन इन द मार्केट आणि पर्याय दिले आहेत ए एन द आणि चौथा पर्याय आहे नन ऑफ दिस। तर या पर्यायापैकी आपल्याला योग्य तो पर्याय वरील रिकाम्या जागेत पूर्ण करायचा आहे। तर आपण आर्टिकल निवडत असताना नाउन वरून आर्टिकल ठरवत असतो, परंतु या ठिकाणी नाउन आहे मार्केट, त्यावरून आपल्याला आर्टिकल निवडायचं नाहीये। तर मित्रांनो, आपल्याला आर्टिकल हे ऍडजेक्टिव्ह युरोपियन वरून निवडायचं आहे। आता युरोपियनची सुरुवात ई लेटरने झाली आहे। इंग्रजीचा नियम आहे नाम असेल किंवा ऍडजेक्टिव्ह असेल त्याची सुरुवात जर ए ई आय ओ यू यापासून कोणत्याही एका लेटरने झाली असेल तर आपण एन वापरतो, परंतु हे वाक्य या ठिकाणी चुकणार आहे। मराठीतील स्वर बघूया। पहा स्वर कोणते आहेत, अ आ ई ई उ उ ए ऐ ओ औ अम आहा ए किंवा अ असेल। वरील स्वरचा विचार करता आपला जो शब्द आहे युरोपियन, तर युरोपियनची सुरुवात यू ने आहे। तर आता आपण जे स्वर घेतलेले आहेत मराठीमधील अ पासून अ पर्यंत, तर त्यापैकी यू हे स्वर कुठेच बसत नाहीये, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एन घ्यायची गरज नाहीये। तर स्वर अ पासून अ पर्यंत जर एखादा उच्चार निघाला असता तर आपण एन वापरला असतं, परंतु या ठिकाणी जो युरोपियन शब्द आहे त्याची सुरुवात यू ने झालेली आहे। यू म्हणजे या ठिकाणी तो व्यंजन आहे, वरील स्वरामध्ये त्याचा उच्चार दिसून येत नाहीये। यू म्हणजे य हे व्यंजन असल्यामुळे आपल्याला आर्टिकल ये चा वापर करायचा आहे। तर युरोपियनच्या अगोदर कोणता ऍडजेक्टिव्ह येईल, तर उत्तर असेल आय मेड अ युरोपियन इन द मार्केट। हे त्याचं योग्य उत्तर येईल, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।